सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स। प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते। तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो। तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी। संपर्क 8600826700। खंडणी मागून मारहाण व कारखान्याची तोडफोड प्रकरणी अमोल माळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर। ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य। इचलकरंजी तारदाळ येथील RCM ग्रुप या कापड कारखान्यात खंडणीची मागणी, मारहाण आणि तोडफोड केल्याच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आलेल्या अमोल माळी यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। याबाबत सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। फिर्यादीनुसार RCM ग्रुप कारखान्यातील मेंडिंगचे काम कोणाला विचारून घेतले, हा कारखाना आमच्या क्षेत्रात असल्याने हे काम आम्हीच करणार असे सांगून दरमहा 30,000 रुपयांची मागणी करण्यात आली। तसेच पैसे न दिल्यास काम करू देणार नाही आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच आरोपींकडून वारंवार अडवणूक, फोनवरून धमक्या देणे, कारखान्यात जबरदस्तीने प्रवेश करून वॉचमन व कामगारांना मारहाण करणे आणि कारखान्याची तोडफोड केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला होता। या प्रकरणी शहापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(5), 351(2), 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून अमोल माळी व इतर आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या। दरम्यान अमोल माळी यांच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। युक्तिवाद करताना त्यांनी सांगितले की अमोल माळी यांचा कथित खंडणी मागणी अथवा तोडफोडीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही, तसेच इतर आरोपींशीही त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे मांडण्यात आले। फिर्याद उशिरा व रचनात्मक पद्धतीने दाखल झाल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला। सरकारी पक्ष आणि पोलिसांनी जामिनास विरोध केला, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अमोल माळी यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला। या न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांना सहकार्य केले। पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी।